आता बातम्या पाहूयात विस्ताराने। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता त्यांना भेटण्यासाठी येणार आहे। भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 10वा दिवस। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, हाके यांचं उपोषण अजूनही ते उपोषणावरती ठाम आहे। सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नंतर बघितलं तर ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी लक्ष्मण हाके जे आहे ते आणि नवनाथ वाघमारे दोघ जण जे आहे ते मागील 10 दिवसापासून जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी अमर उपोषण करताना पाहायला मिळाले। त्यामुळे जर बघितलं तर सरकारने देखील याकडे गांभीर्याने बघितलं असून काल या ठिकाणी बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालं होतं। या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन देखील होते, आमदार गोपीचंद पडळकर होते, संदीप भुमरे होते, उदय सामंत देखील यामध्ये होते। त्यामुळे जे आहे या ठिकाणी त्यांनी चर्चा केली, त्यानंतर उपोषण सोडण्याची विनंती केली। ते मात्र लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची मागणी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी मागणी जी आहे ती त्यांची होती। त्यानंतर त्यांनी तुमचं शिष्टमंडळ जे आहे ते आमच्या भेटीला पाठवा असं सांगितलं होतं। त्यानंतर जर बघितलं तर काही ओबीसी नेत्यांचं आणि स्थानिक नेत्यांचं ओबीसी बांधवांचं जे आहे ते शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली, मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता सरकार या गोष्टीकडे कसं पाहतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण सरकारला जे आहे ते ओबीसी बांधवांनी आम्हाला लेखी आश्वासन द्या, जो मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे कुणबीचं, ते आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाला कसा याचा धक्का लागणार नाही ते लेखी आश्वासन द्या, त्यानंतर आम्ही आमचं उपोषण सोडू अशी मागणी जी आहे ती दोन्ही उपोषणकर्त्यांनी केली होती। मात्र त्यावरती जर बघितलं तर ओबीसी नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये जर बघितलं जरांगे पाटील सांगतात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप चालू आहे। हे सगळं कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते बोगस असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी नेत्यांकडून करण्यात आहे, उपोषण करण्याकडून करण्यात आहे। आणि आज जर बघितलं तर ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे देखील आज दुपारी 2 वाजता जे आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहे, वडगोद्री या ठिकाणी दाखल होणार आहे। लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे नेमकी आता हाकेंची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। महायुतीचं शिष्टमंडळ शनिवारी हाकेंच्या भेटीला समन्वयाची जबाबदारी आता भुजबळांवरती असणार आहे। आता भुजबळांच्या नेतृत्वाखाली आता शिष्टमंडळ हे आता हाकेंची भेट घेणार आहे। त्यानंतर आता हाकेंची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।